नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण धपाटी बनवणार आहोत मिक्स पिठाची। बनवायला घेऊया, त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया। या वाटीने ज्वारीचं पीठ घेऊया। एक वाटी धरून आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेऊ। तर ज्वारीचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे। तर याच वाटीने आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, ते पण चाळून घेऊया। तर गव्हाचं पीठ आपलं चाळून झालेलं आहे। तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटीवर आपल्याला। यामध्ये अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकून घेऊया। तर यामध्येच पाऊण वाटीवर बेसनचं पीठ घेतलेलं आहे मी, चाळून घेऊया दोन्ही मिळून। तर सर्व पीठ आपण चाळून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे पीठ आपलं सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, लसूण टाकून घेऊया। यामध्ये मोठा चमचा जिरे टाकून घेऊ। हिरवी मिरची घेतलेली आहे, मिक्सर मध्ये टाकून घेऊया भांड्यामध्ये। तिखट मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही। माझ्या अंदाजानुसार मी इथे तिखट मिठाचा वापर करणार आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं फिरवून घेऊया। तर अशा प्रकारे फिरवलेला आहे। तर यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि वाटून घेऊया। तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे। तर यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। सर्व मिक्स करून घेऊया। तर हे अख्खे जिरे आहेत, थोडेसे टाकून घेऊ। ओवा टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊ, थोडंसं मिक्स करून घेऊ। तर हे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट आहे वाटून घेतलेली, मिक्स करून घेऊया। तर यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही, घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला। तर धपाटीसाठी पीठ मळताना यामध्ये तेल वगैरे काही घातलेलं नाही। तर अशाच प्रकारे तेल न घालता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। एकदम पातळ पण करायचं नाही किंवा एकदम घट्ट पण करायचं नाही, मध्यम प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर आपण हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि ते पण पाणी आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर सर्व आपण पीठ छानपैकी मळून घेऊया।
तर अशा प्रकारे पीठ मळून घेणार आहोत. तर यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि ओवा वाटून घातल्यामुळे धपाटी एकदम चवीला मस्त होते आणि खमंग भाजली तर एकदम खूप छान लागते. तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून होत आलेलं आहे. थोडंसं पाणी टाकूया. तर दही सोबत ही धपाटी चवीला एकदम खूप मस्त लागते. सॉस सोबत पण खाऊ शकता तुम्ही. तर धपाटी करण्यासाठी आपलं पीठ इथं तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे म्हणून. तर आता आपण धपाटी करायला घेऊया आणि एक तेलाची कॅरी बॅग घेऊया कट करून आणि त्या तेलाच्या कॅरी बॅगवरती आपण धपाटी थापून घेऊया. तर तेलाची कॅरी बॅग घेतलेली आहे कट करून धपाटी करण्यासाठी. तेल लावून घेऊया. अशा प्रकारे गोळा घेतलेला आहे. तर तेलाचं बोट बुडवून घेऊया. अशा प्रकारे थापून घेतलेली आहे. यावरती तेल टाकून घेऊया. आणि याला असे होल पाडून घेऊया, छिद्र. तर अशा प्रकारे छिद्र पाडून घेतलेले आहेत. तवा आपला तापलेला आहे. तव्यावरती तेल टाकून घेऊया. आणि धपाटी तव्यावरती टाकून घेऊया. बाकीचा पण असंच करून घेऊया आपण. एकीकडची शेकीपर्यंत आपण एकीकडची करून घेऊया. तर अशा प्रकारे थापून घेतलेले आहे. तेल लावून घेऊया खालती. तर बोटाच्या सहाय्याने आपल्याला हलक्या हाताने दाबायचं आहे फक्त. तर अशा प्रकारे दाबून घेतलेली आहे, थापून घेतलेली आहे धपाटी. आपण पलटून घेऊया. तर मस्त अशी आपली इथे धपाटी थापून होत आलेली आहे. एकीकडच्या भाजीपर्यंत एकीकडे आपण ही थापून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण थापलेली आहे. मस्त असं खमंग धपाटे आपण भाजून घेऊया. तर अशी मस्तपैकी आपली धपाटी भाजून झालेली आहे. काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी खरपूस आपली धपाटी भाजून झालेली आहे. दुसरी पण भाजून घेऊया. तव्यावरती टाकून घेऊ.
तेल टाकून घेऊया कढईत. बाकीचे धपाटे अशाच प्रकारे आपण करून घेऊया. तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊ. अशी थापून घेतली की पटकन आपली धपाटी थापून होते कॅरी बॅग वरती. अजिबात पीठ वगैरे पाणी वगैरे काही लावायचं नाही. तर इकडची धपाटी आपली शेकून होत आलेली आहे, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त अशी आपली इथे धपाटी तयार होत आलेली आहे. अशी आपली धपाटी तयार झालेली आहे. काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं मस्तपैकी आपली धपाटी तयार होत आलेली आहे. बाकीचे धपाटे पण असेच तयार करून घेऊया. तर अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने आपण ही धपाटी थापून घेत आहोत. फक्त आपल्या बोटांना तेल लावायचं. इथे अजिबात पाण्याचा वगैरे कसलाच वापर करायचा नाही. तर मी फक्त बोटांना तेल लावलेलं आहे आणि मस्तपैकी अशी आपली धपाटी थापून घेतलेली आहे. तुम्ही हवं तितकं जाड पातळ ठेवू शकता. तर मी अशा प्रकारे थापून घेतलेली आहे धपाटी, तुम्ही बघू शकता. तर यावरती तीळ टाकून घेऊया आपण. हाताने प्रेस करून घेऊ आणि बोटाच्या साहाय्याने आपण छिद्र पाडून घेऊया छोटे छोटे. तर एकदम मस्त अशी आपली इथं धपाटी तयार झालेली आहे. तर तव्यामध्ये टाकून घेऊया. आता केलीस का नीट बघ. तव्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि हलक्या हाताने आपण तव्यावरती टाकून घेऊया. तर अशा प्रकारे टाकून घेतलेली आहे. तर यावरती तेल टाकून घेऊया आपण आता. तर अशा प्रकारे तेल लावून घेऊ मस्त असे. तर पलटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली इथं धपाटी खमंग अशी भाजलेली आहे. तर दोन्ही बाजू मस्तपैकी खरपूस छान भाजून घ्यायचं. तर मस्त अशी आपली इथं धपाटी खमंग भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मस्त अशी खमंग धपाटी आपली भाजून झालेली आहे. काढून घेऊया. तर अशा प्रकारे सर्व धपाटे आपण थापून घेतलेले आहेत. तर मस्त अशी शेकलेली आहे. गॅस बंद करूया आणि धपाटे आपण काढून घेऊया. तर इथे मस्तपैकी आपली धपाटी खमंग अशी भाजून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, बनवून बघा. धन्यवाद.